तिकडं काढ नाही झाले तर त्या मला रोज माहिती मी स्टुडिओ मध्ये असते तिकडं काढ त्यांचा खाऊ मला काढा तसं खाऊ नको फोटो काढे चला आता चला 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 फटाफटा आता मावशी काका कुठे निघले खाऊ देण्यासाठी उतारले होते इथं हा अच्छा साडी दवाखान्यात कुठेच नेमकं कोणत्या सुरभी मध्ये चला 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 पटापटा आता हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज जाणार होतो आम्ही शॉपिंगला म्हणून मग आम्ही सर्व जे आहेत ना तर माझ्या जावाच्या तिथं घरी जमलो होतो तर ही आहे माझी आत्ते बहीण आणि ह्या माझ्या जाऊबाई तर आज पूर्ण दिवसभर आम्हाला शॉपिंग करायची होती आणि साड्यांची शॉपिंग करायची तर आता इथे जी आहे ना ही माझी आत्ते बहीण तिला बिलकुलही व्हिडिओत आलेला आवडत नाही म्हणजे तसं तर व्हिडिओ मी काढतच असते म्हणा तिचा देखील परंतु जास्त तिला प्रत्येकच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणत असते की नको मला लाज वाटते म्हणून परंतु मी अचानक असा तिचा जी शूट आहे तर घेत असते आता मी असं व्लॉगिंगसाठी शूट घेत होते तर तेवढ्यातच लगे म्हणायला लागली नको नको मला नको घेऊ म्हणून तर असं हसी मजाक जी आहे तर आमचं चालतच असतं आणि त्यानंतरून जे आता आहे तर आम्हाला जायचं होतं शॉपिंगला आणि शॉपिंग जी आहे तर ती माझ्या पुतणीच्या लग्नाची आहे आणि आता जी आहे तर पूर्ण साड्या जी आपल्या घरच्यांसाठी आणि सर्वांना वाटण्यासाठी जी आहे तर साड्या घ्यायच्या होत्या तर मग सर्वात प्रथम आम्ही एका दुकानामध्ये आलो आणि मग गेल्याच्या नंतरून त्यांनी भरपूर अशी व्हरायटी आम्हाला दाखवली साड्यांची आणि सर्वात प्रथम म्हणजे जी वाटायच्या साड्या असतात तर त्याच पाहिल्या आम्ही परंतु आम्हाला त्या दुकानामध्ये काय साड्या एवढ्या व्यवस्थित वाटल्या नाही म्हणजे आवडल्या नाही मग तिथून आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तर मग दुसऱ्या दुकानात जी आहे तर नगरचंच राजमाता म्हणून दुकान आहे तर तिथे गेलो तर तिथे पाहिल्याच्या नंतरून मग आम्हाला खूप मतलब चांगल्या साड्या वाटल्या तर मग तिथेच सर्वात प्रथम जी आहे तर आम्ही दुसऱ्यांना जी वाटायच्या साड्या असतात तर त्या घेतल्या तर मग तिथे अगदी रिझनेबल आणि खूपच छान अशा साड्या भेटल्या कारण कसं असतं आपल्याला जरी दुसऱ्यांना द्यायचं असतं तरी पण त्यांनी समोरच्यांनी त्या साड्या घातल्या पाहिजेत नाहीतर मग आपला पैसा पण चालला जातो आणि समोरचा व्यक्ती देखील नाराज होते समोरच्याला देखील ती घालता येत नाही म्हणून मग कसं होतं आपण कधीही वस्तू द्यायची म्हटलं ना की समोरच्याच्या काहीतरी इस्तेमालमध्ये आली पाहिजे साडी जर द्यायची म्हटलं तर मग ती घालण्यात आली पाहिजे असाच मतलब आमचा हेतू होता तर मग खूप अशा छान साड्या आम्हाला जे आहे तर राजमातामध्ये भेटून गेल्या आणि मग इथेच जे आहे तर आम्ही सर्व खरेदी केली सर्वात प्रथम तर मग आम्ही घेतली जी दुसऱ्यांना साड्या वाटायच्या असतात त्या घेतल्या आणि त्याच्यानंतरून मग नंतरून जे आहे ते जवळच्या नातेवाईकांना वाटण्यासाठी साड्या घेतल्या तर पुतणीचं लग्न जे आहे तर खूपच जवळ आलंय जास्तीत जास्त 3 ते 4 आठवडे राहिले आणि शॉपिंग म्हटलं की आपल्याला थोडी जरी शॉपिंग करायची म्हटलं तर पूर्ण मार्केटमध्ये अख्खा दिवस चालला जातो कारण आता लग्न सराई आहे त्यामुळे भरपूर अशी गर्दी असते मग काही स्टेशनरी असो किंवा आपलं कपड्याची दुकानं असो सगळीकडे भरपूर अशी गर्दी आहे त्यामुळे मग आम्ही लवकरच खरेदी सुरू केली आहे की जेणेकरून आपली एवढी 7-8 दिवसामध्ये बाकीची खरेदी सर्व काही होऊन जाईल आणि नंतरून जे आहे तर मग आपल्याला घरातच भरपूर असे कामं असतात म्हणून म्हटलं की चला आता आज जी आहे तर पूर्ण साड्याची खरेदी पूर्ण एकाच दिवसामध्ये करून टाकायची बघायला आपण आला का दुसऱ्या तिसऱ्या छान आहे ते दोन्ही पण कलर खूप मस्त आहेत लाईट कलर तुमची आपण साडी जी घेतली ना
साखरपुड्याच्या तसं सुतामध्ये त्या सुतामध्ये त्या सुतामध्ये हां सूत पण तसं आहे आणि तर मग पूर्ण साड्या पसंत करण्यासाठी घरच्यांच्या बाहेरच्यांच्या सर्व साड्या पसंत करण्यासाठी आमचा अख्खा दिवस गेला आणि मग नंतरून आम्हाला घरी यायला 5:15 झाले होते. त्याच्यानंतरून जे आहे तर मग संध्याकाळी आमच्या जवळ चौकामध्ये हिंदू संमेलनाचा कार्यक्रम होता तर तिकडे देखील चालल्या गेलो. तिथे देखील कार्यक्रम छान झाला आणि अशा प्रकारे जे आहे तर पूर्ण अख्खा दिवस आमचा चालल्या गेला. आणि मग जी साड्यांची जी खरेदी केलेली आहे जी माझ्यासाठी माझ्या जाऊबाईसाठी तर नंतरून तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवल. चला तर मग काल जी आहे तर पूर्णपणे जी लग्नाच्या साड्या इकट्टाच मतलब खरेदी करून घेतल्या आणि पूर्ण जे आहे तर आम्हाला 5 वाजले होते. भरपूर वेळ गेला त्यामध्ये कारण लग्न आता जी आहे ना तर लगन सराई चालू आहे आणि ह्या लगन सराईमुळं एवढे लोक येतात ना खरेदी करण्यासाठी. पूर्ण म्हणजे मार्केट असं गच्च भरलेलं आहे. कपड्याची दुकान म्हणा की स्टेशनरी म्हणा इतर भांड्याचे दुकान म्हणा तर भरपूर अशी गर्दी आहे पहा मार्केटमध्ये. त्यामुळं मग थोडासा उशीर झाला परंतु इकट्ठी जी आहे तर साड्या होऊन गेल्या आणि आता जे आहे तर पाहूया म्हटलं की उद्याच्याला जे आहे तर भांड्याची खरेदी करायची तर असंच करू आम्ही म्हणजे एकदा गेलं ना की पूर्ण एकदमच भांडे घेऊया. तर काही तसे जर बघितलं तर काही जी मोठ्या वस्तू आहे जसं मिक्सर वगैरे कुकर वगैरे कढाई वगैरे तर ह्या कॅन्टीन मधूनच खरेदी केल्या आहेत. काही जी छोटे एकदम आपले ताटं वाट्या जे असतात तांबे वगैरे तर ते खरेदी करायचे तर दुकानामधून असं म्हणजे छोटं सर्व काही सामान. तर पाहूया उद्याच्याला जाऊ मग. आणि जी पूर्ण जी साड्या खरेदी केल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे जाऊबाईपाशी येतात. तर माझी बऱ्याच दिवसापासून चाललं होतं कलांजली पैठणी घ्यायची म्हणून तर मग घेतली कलांजली पैठणी देखील. तर पाहूया तुम्हाला नक्कीच नंतरून साड्या दाखवल त्या कारण काल असं थकल्यासारखं झालं ना तर मग त्या साड्यांचा शूट घेणं देखील झालं नाही. आल्याच्या नंतरून थोडंसं निंबू पाणी वगैरे घेतलं आणि तसंच लगेच मग घरी रिटर्न चालले आलो. तर काल जेव्हा खरेदी करायसाठी गेलो ना तर अगोदर आम्ही मुलचंदमध्ये गेलो होतो मोठं मिल आहे मुलचंदचं नगरलाच तर तिथे गेलो. पण ज्यावेळेस आम्ही गेलो ना तर तिथं काठपदर वगैरे छान भेटतात साड्या अशा परंतु जी आपल्या पातळ साड्या असतात ना डेली यूजच्या जसं बाहेरच्यांना आपल्याला वाटायच्या असतात तर त्याचं सूत वगैरे काय आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही. आणि कसं असतं दुसऱ्यांना ज्यावेळेस द्यायची ती वस्तू मग ती चांगलीच पाहिजे कारण त्यांनी बी घातली पाहिजे नाही तर मग आपण एवढा पैसा खर्च करतो त्याचा काही उपयोग नाही. नेऊन नुसतं फेकून द्यायची वेळ येते. त्यामुळं मग तिथं काही पसंत पडल्या नाही. मग आम्ही गेलो राजमातामध्ये. तर मग राजमातामध्ये मात्र तिथं साड्या आम्हाला आवडल्या एकदम म्हणजे एकदम धुमसून वापरण्यासारख्या साड्या होत्या एकदम छान. तर मग त्याच घेतल्या आणि भरपूर जवळजवळ 200-250 साड्यांची पूर्णपणे म्हणजे काल खरेदी झाली बघा. जी आपल्या लोकांना काही द्यायच्या असतात बाहेरच्यांना काही द्यायच्या असतात काही आपल्या स्वतःच्या घ्यायच्या असतात तर ते सर्व काही एवढ्या साड्या झाल्या. आणि नवरीच्या जी आहेत तर त्या अगोदरच म्हणजे पुण्यालाच साड्या खरेदी केलेल्या होत्या. त्याचा जो लग्नाचा घागरा वगैरे आहे तो. तर मग अशी साड्यांची खरेदी झाली आणि मग पाहूया आता उद्याचं भांड्याचं पाहूया. तर साड्यांचे जे फोटो वगैरे आहे तर म्हणजे फोटो नाही म्हणजे व्हिडिओज डायरेक्ट तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल की मग मी कशी कलांजली पैठणी वगैरे घेतली ते. कारण आता ब्लाऊज वगैरे देखील शिवायला टाकावंच लागणार आहे मला. कारण कसं होतं जर लवकर ब्लाऊज टाकला शिवायला तर ठीक आहे नाही तर मग टेलर लोक देखील जी लेडीज टेलर वगैरे जी असतात ना त्या देखील एक्स्ट्राचे जी जवळजवळ 70 ते 80 रुपये चार्ज एक्स्ट्रा लावून टाकतात. त्यामुळं मग थोडंसं लवकरच ब्लाऊज टाकायचे आहेत आता शिवायला. तर मग नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण आजचा व्हिडिओ भरपूर मोठा होईल. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याशी साड्या वगैरे तुम्हाला दाखवीन मी घेतलेल्या कशा घेतल्यात काय ती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.